नमस्कार मंडळी. तर आज आपण ना बटाट्याची भाजी करणार आहोत मालवणी पद्धतीमध्ये. तर हे बघा, तर त्याच्यासाठी मी हे एवढं साहित्य घेतलं आहे. तर हे मी 5 छोटे छोटे बटाटे घेतले आहेत. तर ह्याची काही सालं काढण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सालं काढू शकता, कारण सालं पण चांगली असतात तशी. तर मी ही सालासकट म्हणजे कच्च्या बटाट्याची भाजी करणार आहे. सालासकटच ते छोटे छोटे कापून घेणार आहे. तर त्याच्यासाठी मी हा मसाला घेतला आहे, मालवणी लाल तिखट, मीठ घेतलं आहे, हा हिंग घेतला आहे, ही अर्धी मिरची अशी घालणार आहे मी. ती काय ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी तर घाला, नाही तर नाही घातली तरी चालेल. हे थोडंसं खोबरं घेतलं आहे, ओलं खोबरं. हा कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता घेतला आहे, आणि हे मीठ आणि जरासं साखर आहे चिमूटभर. आणि हे आपलं मालवणी वाटप आहे. म्हणजे कांदा, खोबरं, लसूण, आलं वगैरे फ्राय करून ते भाजून त्याचं वाटण मी करून घेतलं आहे. तर मी आता काय करते, हे जे बटाटे आहेत ना, ते मी छोटे छोटे कापून घेते. तर मंडळी, हा बघा, अशा प्रकारे मी हा बारीक ना बटाटा कापून घेतला. म्हणजे एकदम पण बारीक नाही करायचं, असं मध्यम फोडी करायच्या. कारण कसं, एकदम मोठ्या जर फोडी केल्या तर मग त्याला शिजायला वेळ लागतो. तर आपण आपल्याला ज्यावेळी लवकर अशी भाजी हवी असेल ना, तर एवढ्या फोडी अशा करायच्या. तर हे मी कापून धुवून घेतला आहे स्वच्छ, आणि याला पाण्यात ठेवलं आहे. नाहीतर काय होतं, आपला बटाटा काळा पडेल जर असंच आपण कापून ठेवला तर. तर आता मी काय करते, इथे मी ही कढई घेतली आहे. तर कढईमध्ये मी ही मोहरी टाकते. कढईमध्ये तेल टाकलं आहे मी, आणि त्याच्यामध्ये मी मोहरी टाकली आहे. त्याच्यामध्ये हा कढीपत्ता टाकते. त्याच्यामध्ये ही अर्धी मिरची घेतली, 2 तुकडे करून ते टाकते. त्याच्यामध्ये हा कांदा टाकते, आणि त्याच्यामध्ये हा टोमॅटो टाकते. टोमॅटो हा ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालतो. तर हे व्यवस्थित परतून घेते. तर आता आपला हा कांदा टोमॅटो लवकर शिजायला पाहिजे म्हणून काय करायचं, तर आता हे व्यवस्थित कांदा टोमॅटो परतून घेतलेला आहे. तर हा स्लो गॅसवरच हे करायचं. तर हे मी आतमध्ये मीठ टाकते, म्हणजे आपल्याला जे भाजीला लागणार आहे ना ते मीठ टाकते. आणि चिमूटभर साखर टाकली आहे मी. तर मीठ ह्याच्यात टाकते म्हणजे काय, लवकर आपला कांदा टोमॅटो पण शिजेल म्हणून. तर आता मी एक 2 मिनिट हा कांदा टोमॅटो म्हणजे ही जी फोडणी आहे ती मी शिजवून घेते. तर आता आपली 1-2 मिनिटं झालेली आहेत. म्हणजे जास्त पण फोडणी शिजू द्यायची नाही, करपू द्यायची नाही. तर आता काय करायचं, त्याच्यामध्ये ही हळद टाकायची, त्याच्यामध्ये हा हिंग टाकायचा, आणि त्याच्यामध्ये हे लाल तिखट टाकायचं. परतून घ्यायचं. आणि आता त्याच्यावर हे कापलेले बटाटे टाकायचे. तर हे बटाटे टाकून त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. म्हणजे काय होणार, त्याच्यामध्ये पाणी एवढ्यात घालायचं नाही. तर व्यवस्थित हे परतून घ्यायचं, आणि मंद गॅसवर वरती झाकण ठेवून ना ते शिजू द्यायचे. म्हणजे 1-2 मिनिट वरती झाकणावरती पाणी ठेवायचं आणि ते शिजू द्यायचे. म्हणजे काय होणार, त्याला जो मसाला आहे ना तो सगळा व्यवस्थित लागणार. तर आता मी हे झाकण ठेवलं आहे, आणि झाकणावर हे 1 पेला पाणी घालते, आणि तेच पाणी थोडंसं कोमट झालं की ते मी भाजीत ओतणार आहे. तर ना आता आपली 2 मिनिटं झालेली आहेत. तर मी आपली भाजी ना ही चेक करते. तर ना ही भाजी मी आता चेक करून घेते. तर हे बघा, तर ही भाजी वरती पाणी ठेवल्यामुळे काय झालं, ताटात ती भाजी लागली नाही आहे खालती. तर आता काय करायचं, थोडीशी कोथिंबीर टाकायची, आणि हे खोबरं टाकायचं, आणि व्यवस्थित परतून घ्यायचं.
आणि आता ती भाजी शिजण्यासाठी जे आपण ताटात पाणी ठेवलेलं ना ते घालायचं आणि परत वरती गॅसवर ताट ठेवून ही भाजी शिजून घ्यायची. तर ना आता आपली 5 मिनटं झालेली आहेत. मी मंद गॅसवर भाजी शिजत ठेवलेली आहे. ही बघा, तर भाजी आपली इकडे शिजते आहे. तर अजून हा बटाटा काही शिजला नाही आहे, म्हणजे थोडा शिजायला पाहिजे. तर मी काय करते, हे जे वाटप होतं, जे कांदा लसूण आलं जे भाजून ठेवलेलं ते भाजून ते वाटून घेतलं, तर ते मी घालते. कारण मलाही ना थोडीशी अशी रस्सा भाजी करायची आहे पुरी बरोबर खायला. तर मी काय हे आता वाटप शिजून देते. तर आता ह्याला एक 7-8 मिनटं लागतील शिजायला. तर मी आता वरती ताट ठेवते आणि ही भाजी शिजून घेते मंद गॅसवर. तर आता ना एक 2-3 मिनटं झालेली आहे. तर मी भाजी जरा चेक करते. तर हे बघा, या भाजीला कड येतो आहे. तर अजून एक 5-6 मिनटं लागतील ही भाजी शिजायला. तर मंद गॅसवर मी ही भाजी शिजून घेते. वरती झाकण ठेवते आणि मंद गॅसवर ही भाजी मी शिजून घेते. तर मंडळी आता एक 5-6 मिनटं झालेली आहेत आणि मी भाजी चेक करते. हे बघा, जशी मला हवी तशी थपथपीत भाजी झालेली आहे. हे बघा, कारण ही भाजी मला पुरी बरोबर खायची आहे, म्हणून अशीच मला थपथपीत पाहिजे होती. तर ही आता आपली भाजी छानपैकी शिजलेली पण आहे. हे बघा, तर आता मी काय करते, थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि गॅस आता बंद करते. तर ही भाजी ना, म्हणजे पहिली लोक ज्यावेळी गावातली लोक म्हणजे गावात कसं भाज्या उपलब्ध नसायच्या आणि आपल्या घरी जर कोण पाहुणं आला तर भाज्याचं सगळ्यात किंग म्हणजेच बटाटा. मग ती बटाट्याची भाजी केलेली जायची, वरण भात आणि बटाट्याची भाजी, कारण भाज्या त्यावेळी उपलब्ध नसायच्या. तर ही भाजी अशा प्रकारे त्यावेळी भाजी केली जायची. तर तुम्हीसुद्धा ही भाजी नक्कीच करा. ही टिफिनलासुद्धा एक नंबर आहे आणि ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर सर्वांना ही भाजी आवडते. तर एवढ्यापर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे ही बटाट्याची भाजी पुरीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्कीच करा.